हॅलो, आजच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर थंबनेलवरनं तुम्हाला कळलंच असेल की हा गौरी गणपतीचा व्लॉग आहे. गौरी गणपतीच्या सणामधला सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट म्हणजे फराळ करणे आणि आम्ही तोच इथं करायला घेत होतो. यावर्षी वहिनी आणि रियान सुद्धा होते, गेल्या वर्षी ते नव्हते आणि सगळेजण मिळून आम्ही फराळ करायला घेतला आणि खूप छान वाटत होतं. आम्ही सगळे एकत्र असल्यामुळे मम्मीनी मंडळाच्या गणपतीची पूजा संध्याकाळी ठेवली होती, त्यामुळे आम्ही गेलो आमच्या वरदविनायक मंदिरामध्ये आणि तिथे संध्याकाळी पूजा केली. सर्वकारी सुसर्वदा मल्लिकार्जुन महाराज की जय. जय गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आणि आम्ही लागलो गौरींच्या आगमनाच्या तयारीला. छोटं मोठं डेकोरेशन करायचं होतं, त्यामुळे वैष्णवी आली होती आमच्या मदतीला. तर भैया आणि वैष्णवी ते करत होते. त्यासोबत मी आणि विशाल मिळून पेटी उतरवली आणि यावर्षी आम्ही स्टँड बनवून घेतला आहे. तर नवीनच आहे तो, पण त्याला थोडंसं टचअप करण्यात काम चालू होतं. त्यासोबत तिथे घरातले लेडीज रांगोळी वगैरे काढत होत्या आणि जवळपास सगळी तयारी पूर्ण झाली होती गौरींच्या आगमनाची. तर सोबतच भरपूर पाऊस त्या दिवशी पडत होता. जर तुम्ही गेल्या वर्षीचा व्लॉग पाहिला असेल तर तुम्हाला माहीत असेल की मी इरकल साडी घालायची थीम केली होती गौरी आगमनाच्या दिवशी. तसंच यावर्षीसुद्धा माझी इच्छा होती की वेगळं काहीतरी करूया. तर मी आणि वहिनींनी काष्टा नेसली होती. माहेरवासीन गौराईंचं स्वागत करायला पावसाने सुद्धा हजेरी लावली होती आणि त्याचबरोबर थोडी तारांबळ उडाली. बट खूप छान प्रकारे आम्ही त्यांचं स्वागत आमच्या घरी केलं आणि सगळं व्यवस्थितपणे पार पडलं. सणवार आल्यानंतर घरचं वातावरण किती चेंज होऊन जातं ना. घरामध्ये किती छान आणि प्रसन्न वाटतं. आलेल्या सगळ्यांना दूध आणि साखरचा प्रसाद दिलं. आता गौरींचं आगमन तर एकदम जोरात झालं होतं. तर आता त्यांचं मखर सजवायचं बाकी होतं आणि त्याचबरोबर त्यांच्या नैवेद्याचं सुद्धा बनवायचं बाकी होतं. गेल्या वर्षीचा आम्हाला अनुभव होता की सगळं पूर्ण तयारी संपून फायनल आरती करण्यासाठी आम्हाला पहाटेचे 4 वाजले होते. त्यामुळं यावर्षी आम्ही ठरवलं की लेडीज लोक तिकडे नैवेद्याची वगैरे तयारी करत होते आणि रात्रीच्या स्वयंपाकाची तयारी करत होते. तोपर्यंत आम्ही म्हटलं की आपण एक मंडप उभा करून ठेवूया, त्यानंतर जेवण करून पुढच्या तयारीला लागता येईल. त्यामुळे पटापट आम्ही मंडपचा साचा बनवून घेतला आणि त्यानंतर जेवायला बसून सगळ्यांनी मिळून एकत्र बसून जेवण केलं. तर यावर्षी आमच्यासोबत एक नवा पाहुणा, किलबिल पाहुणा आमच्यामध्ये होता, तो म्हणजे रियांश. तर लहान मूल म्हणजे घरात एक माणूस त्याला सांभाळण्यासाठी लागतोच, त्यामुळे त्याच्याकडे भरपूर लक्ष द्यावं लागत होतं की तो नेहमी आमच्या मध्ये येत होता, त्यामुळे त्याला सांभाळावं लागत होतं. तर भैयाने रियांशला झोपवलं, त्यामुळे थोडंसं काम जरा हलकं झालं. त्यानंतर सगळ्यांनी एकत्र जेवण करून आम्ही लागलो पुढच्या तयारीला. जसं की तुम्ही पाहताच आहात की फर्स्ट टाइम मंडप आम्ही बनवून घेतला होता, त्यामुळे त्याच्यावर पडद्यासाठी यूज केला साड्यांचा मखर आम्ही बनवला. साड्यांचा मखरचं एवढं काही जजमेंट नव्हतं, त्यामुळे थोडंसं त्याला टाइम जास्त गेला आणि नेहमीप्रमाणे साडी नेसवताना गौरीला वेळ लागतोच, त्यामुळे यावेळेसुद्धा थोडाफार वेळ लागत होता. तर रात्रीचे 11 वाजले होते आणि आत्ताच जेवण करून बसलो होतो, पण लगेच भूक लागल्यामुळं विशालने मागवलं होतं आईस्क्रीम, त्यामुळे आम्ही घेतला आईस्क्रीम पार्टी केली छोटीशी.
जसं की तुम्हाला माहीतच आहे की 2 माहेरवाशिणी जे आपल्या घरी आले आहेत त्यांच्यापैकी एक असते ती गौरी आणि दुसरी असते ती गंगा. या दोन्ही आहेत आपल्या गणपतीच्या मातोश्री. तर त्यापैकी गौरी लगेच तयार झाली होती, तिला व्यवस्थित साडी वगैरे नेसवण्यात आलं होतं. पण गंगाई थोडंसं त्रास देत होती, तिला साडी व्यवस्थित बसत नव्हती. त्यामुळं आम्हाला बोलवावं लागलं लक्ष्मी वहिनींना, जे की येऊन आम्हाला मदत करत होत्या. त्यासोबत होत्या ढंग्याजीसुद्धा. या सगळ्यांच्या गोंधळामध्ये कसा टाईम पटापट चालला होता कळलंच नाही आणि फायनली वाजले रात्रीचे 1. तर फायनली गौराई पूर्णपणे तयार झाली होती आणि आम्ही तिला आता मखरामध्ये विराजमान करणार होतो. आणि त्यासोबतच इकडे लक्ष्मी वहिनी गंगाईला तयार करत होते आणि तिथे सुद्धा अर्धी तयारी जवळपास झाली होती. तर आम्ही सगळ्याजणी गौराईंना सजवण्यामध्ये बिझी होतो. तर त्याचबरोबर घरामध्ये एक चमत्कार झाला आणि तो काय आहे मी तुम्हाला सांगते. तर आईंनी गौराईचं आगमन करताना हळदी कुंकूच्या वाट्या ह्या भरून ठेवल्या होत्या. आम्ही जेव्हा गौराईंना विराजमान करत होतो तेव्हा आईंचं अचानक लक्ष गेलं तर त्याच्यामध्ये गौराईंच्या बोटांचे ठसे उमटले होते. तर असा चमत्कार खूप लोकांबरोबर दरवर्षी घडत असतो आणि यावर्षी सुद्धा आमच्या घरी घडला होता. याचाच अर्थ आपण असा म्हणू शकतो की आमच्या घरी गौराईंचं आगमन खूप छान प्रकारे झालं आहे आणि अशीच त्यांची कृपा आमच्या घरावर राहू दे. गौराईंना विराजमान केलं, पिलवंडांना पण उभं केलं आणि त्यानंतर फळांची आणि फराळाची मांडणी केली. आणि आमच्याकडे जशी प्रथा आहे की फायनली आपलं सगळं झाल्यानंतर लास्टची आरती करायची असते. तर ती आरती करायला आम्हाला 3 वाजले होते, म्हणजे गेल्या वर्षीचाच टाईम झाला होता. तर हा आहे गौराईंचा दिवस दुसरा. तर सकाळी मस्त रांगोळी काढायला घेतली आणि रियांश रात्री झोपल्यामुळे त्याला काहीच आयडिया नव्हती की आम्ही काय केलं. तर त्याचं सकाळी उठल्यानंतर सगळीकडं बघणं चालू होतं. तर दुसरा दिवस म्हणजे गौराईंच्या जेवणाचा दिवस असतो. तर या दिवशी नैवेद्य म्हणून असते पुरणपोळी आणि गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा 2 सुवासिनींना जेवण होतं, आत्या आणि संध्या काकू. तर 2 कुमारिका सुद्धा होत्या, प्रणाली आणि श्रद्धा. सुवासिनींचं आणि कुमारिकांचं जेवण झालं म्हणजेच आपल्या गौराई जेवण केल्यात आणि त्याचबरोबर नंतर जेवणाच्या पंक्ती बसल्या. ज्यांच्या घरी गौराई नाही अशा सगळ्यांना आम्ही जेवणासाठी आमंत्रण दिलं होतं. तर सगळेजण जेवायला आले होते, खूप छान वाटलं. तिसरा दिवस असतो तो गौराईंचा गाठी घेण्याचं. तर त्याचीच तयारी आपल्याला आदल्या दिवशी रात्री करून ठेवावी लागते. तर सकाळी 11चा मुहूर्त होता. तर सगळ्या सुवासिनी एकत्र आल्या आणि गाठी घ्यायला सुरुवात केली. इकडं आई कथा वाचत होत्या. तर कोण 9 गाठी घेतं, कोणी 11, तर कोणी 15. तर या गाठी आपण नंतर लक्ष्मीच्या डोक्यावर ठेवतो आणि त्यानंतर जर या कुणाला भेटल्या तर तिथून त्यांच्या घरी सुद्धा ही प्रथा चालू होते. तर दरवर्षी आम्ही मसाला दूध करत असतो सगळ्यांना देण्यासाठी, पण यावेळेस म्हणलं की काहीतरी वेगळं करूयात. तर इथं मी बनवत होते फ्रूट कस्टर्ड. तर फर्स्ट टाईमच मी ट्राय केलं, पण खूप छान झालं होतं. तर हा तुम्हाला गौरी गणपतीचा व्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू, बाय.